नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. तो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की अखेर फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून काय आपल्याला प्राप्त होऊ शकतात गावरान कोंबडींची पिल्लं. काय फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून निघू शकतात गावरान कोंबडींची पिल्लं. हा सवाल ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो सुद्धा सध्या विचारता झालाय की अखेर फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून काय आपल्याला प्राप्त होऊ शकतात कोंबडींची पिल्लं. काय फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून निघू शकतात कोंबडींची पिल्ले. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर. जर आपल्याला सुद्धा या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून काय निघू शकतात गावरान कोंबडींची पिल्लं. मला सांगा, आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी हा सवाल उत्पन्न झाला असेल ना. जर आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न निर्माण झाला असेल तर चला मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर की फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून गावरान कोंबडीची पिल्लं ही निघू शकतात अथवा नाही. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं एका ओळीत उत्तर द्यायचं म्हटलं तर गॅरंटीनं सांगतो मित्रांनो की योग्य पद्धतीनं जर आपण सर्वांनी फ्रीजमध्ये अंडी ठेवली आणि योग्य पद्धतीनं ही अंडी मग त्याच्यानंतर कोंबडीखाली अथवा मशीनमध्ये ठेवली तर गॅरंटीनं फ्रीजमधील अंड्यातून सुद्धा 100% निघू शकतात पिल्लं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं एका ओळीत उत्तर काय की फ्रीजमधील अंड्याच्या माध्यमातून 100% निघू शकतात पिल्लं. पण याच्यासाठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. मग कोणती काळजी आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे की जी काळजी घेतल्यानंतर फ्रीजमध्ये अंडे ठेवल्यानंतर या अंड्यांना आपण कोंबडीखाली ठेवलं अथवा या अंड्यांना या ठिकाणी मशीनमध्ये ठेवलं तर त्यातून 100% निघू शकतात पिल्लं. चला ही सर्व माहिती आता आपण सविस्तर रीतीने या ठिकाणी पाहूयात. तर मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं तर आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो की आपण जर त्या ठिकाणी अंड्यांना खुल्यात ठेवलं तर तापमान वाढल्यामुळे अंड्याची प्रोसेस दुपारी सुरू होते आणि संध्याकाळच्या वेळी तापमान घटलं की ही प्रोसेस बंद होते आणि याच्यामुळे हकनाक आपली अंडी ही खराब होतात आणि मग म्हटल्या जाते की उन्हाळ्यामध्ये अंड्यातून पिल्ले निघण्याचं प्रमाण हे कमी होते. ही पूर्ण प्रोसेस कशा पद्धतीनं घटित होते हे प्रथम समजून घ्या. त्यानंतर अंडे फ्रीजमध्ये कशी ठेवावीत आणि त्याच्या माध्यमातून कसा रिझल्ट प्राप्त करावा हे आपणास सांगतो समजावून. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण अंड्यांचं संकलन एरवी करतो म्हणजे पावसाळ्यात, हिवाळ्यात, तर तेव्हा अंडी आपण जेव्हा त्या ठिकाणी संकलित करतो तेव्हा ती ठेवून देतो, कुठेही ठेवून देतो. परंतु आपण जर बघितलं तर उन्हाळ्यात थोडी अडचण होते. जर उन्हाळ्यामध्ये आपण अंड्यांचा स्टॉक केला आणि अंडी ही आपण त्या ठिकाणी उघड्यावरतीच ठेवून दिली म्हणजे जशी आपण हिवाळ्यात ठेवत होतो, जशी आपण पावसाळ्यात ठेवत होतो. म्हणजे असं पकडा की एखाद्या टेबलावरती एखाद्या आपण ठेवून दिली म्हणजे एखादा आपण जर कॅरेट घेतलं त्याच्यात अंडी ठेवली आणि ती अंड्याचं कॅरेट टेबलावर ठेवलं, वरून नाही झाकलं. पण उन्हाळ्यात काय होते की दुपारच्या वेळी प्रोसेस सुरू होऊन जाते. आता उन्हाळ्यात दुपारच्या वेळी प्रोसेस सुरू झालं, पिल्लू तयार व्हायला लागलं, पण रात्रीच्या वेळी काय होते तापमान कमी होऊन जाते आणि पिल्लू जे आवश्यक असणारी उष्णता ते प्राप्त करू शकत नाही, त्याच्यामुळं ते अंडं खराब होऊन जाते. हे महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळं उन्हाळ्यात अंड्यातून पिल्ले निघण्याचा रेशो घटून जातो.
मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव काय करतो की नाही, आपल्याला थंड ठिकाणी अंडी ठेवावी लागतात असा विचार करतो आणि त्याचा विचार काही चुकीचा नसतो. मग तो काय करतो, अंडी घेतो, अंडी फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर ही अंडी काय करतो, डायरेक्ट मशीनमध्ये टाकून देतो आणि त्यातून पिल्ले निघत नाहीत. आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून पिल्लेही प्राप्त होत नाहीत. मग असं म्हटलं जाते की फ्रीजमध्ये अंडे ठेवू नका, कारण फ्रीजमधल्या अंड्याच्या माध्यमातून पिल्लंही प्राप्त होऊ शकत नाहीत. पण ही गोष्ट चुकीची आहे. फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून 100% पिल्लेही प्राप्त होऊ शकतात. मग कशा पद्धतीनं आपण फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून पिल्लेही प्राप्त करू शकतो, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची, आता काळजीपूर्वक ऐका. सर्वात प्रथम जी अंडे आपण संकलित केली आहेत त्या अंड्यांना एकत्रित करा. अंड्यांना एकत्रित केल्यानंतर काय करायचे, जी अंडी थोडीफार क्रॅश दिसत आहेत ती अंडी बाजूला काढा. त्यानंतर एक सुती कपडा घ्या. सुती कपडा घेतल्यानंतर त्याला थोडंसं भिजवा. त्या कपड्याला पिळून काढा. ओलसर असणारा हा सुती कपडा हलक्या हातानं अंड्याच्या वरतून फिरवा. याच्यामुळं थोडीफार त्या ठिकाणी माती, डाग काही लागलेला असेल तर ते सगळं निघून जाते आणि आपल्या अंड्याचं निर्जंतुकीकरण हे होऊन जाते. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एखादं कॅरेट घ्या छोटंसं प्लॅस्टिकचं, नाहीतर एखादी परात घ्या मोठीशी, जी आपण ज्याच्यामध्ये कणिक ही मळतो तशी. परात घेतली म्हणजे असे उतट घ्या की बाबा थोडीशी असे खोलगट पद्धतीची, तर ती घ्यायची. नाहीतर कुकरचे डब्बे येतात बघा, त्याच्यापेक्षा मोठं जर काय असेल तर घ्यायचं. त्याच्यामध्ये एकावरती एक अंडी ठेवायचे. 2च थरं करायचे, त्याच्यापेक्षा जास्त थर हे करायचे नाही आणि डायरेक्टली ह्याला ठेवून द्यायचे आतमध्ये. एखादा पेपर वगैरे झाकायचा असेल तर काही अडचण नाही. पण काही जण काय करतात, प्लॅस्टिकचा एखादा डब्बा घेतात, स्टीलचा एखादा डब्बा घेतात, त्याच्यामध्ये अंडे ठेवतात, त्या अंड्यांना वरतून झाकण लावून टाकतात. मला सांगा, या अंड्याच्या माध्यमातून पिल्लू हे आपल्याला प्राप्त करायचे, त्याच्यावरचं जर झाकण आपण झाकून टाकलं तर त्या पिल्लांना मिळणारा ऑक्सिजन सप्लाय बंद होणार का नाही? आणि ऑक्सिजन सप्लाय जर बंद झाला तर ते पिल्लू त्या ठिकाणी तयार होऊ शकणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण अंडी ही फ्रीजमध्ये ठेवणार तेव्हा अजिबात वरतून झाकण हे लावायचं नाही. पर्यायानं एखाद्या कॅरेटमध्ये त्यांना ठेवून द्या, मोठ्या खोलगट परातीत ठेवून द्या, मोठा एखादा कटोरा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात. जर असं केलं आणि वरतून फक्त पेपर झाकला तर त्या ऑक्सिजन सप्लायमुळं त्या ठिकाणी अंड्यामध्ये जी एक प्रक्रिया व्हायला पाहिजे ती थंड वातावरणामुळे सुरू होणार नाही, परंतु ऑक्सिजन सप्लायमुळे अंड्याला कसल्याही प्रकारचा अपायसुद्धा होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अंडे फ्रीजमध्ये कुठे ठेवायला पाहिजेत. तर बघा मित्रांनो, अंडे हे फ्रीजमध्ये आपण कुठे ठेवायला पाहिजे, ज्या जाळ्या येतात ना लोखंडाच्या, त्याच्यावरती अंडे ठेवायला पाहिजेत. अंडे ही अजिबात जिथं बर्फ तयार होतो तिथं ठेवायची नाहीत. अंडे अजिबात दरवाजात ठेवायची नाहीत. जिथं बर्फ होतो तिथंच अंडे ठेवलं तर त्यामधील असणारं जे बलक ज्यातून पिल्लू तयार होऊ शकतं तेच बलक मित्रांनो मायनस होणाऱ्या तापमानामध्ये त्या ठिकाणी संपून जाते, त्यामुळे पिल्लू निर्माण होऊ शकत नाही. आणि जर आपण सर्वांनी ही अंडे दरवाजात ठेवली तर नियमितपणे दरवाजा आपण उघडतो बंद करतो, त्याच्यामुळं या अंड्यांना हादरा बसतो, त्याच्यामधील बल म्हणतो आपण तो हलतो आणि त्याच्यामुळं काय होतं की अंड्यातून पिल्लू निघण्याचं प्रमाण हे कमी होऊ शकते. म्हणजे अंडी ही आपण त्या ठिकाणी दरवाजात ठेवायची नाहीत. अंडी ही अजिबात आपण जिथं बर्फ तयार होतो तिथं ठेवायची नाहीत. अंडी स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून त्याला वरून झाकण लावायचं नाही, किंबहुना या डब्यात ठेवायचीच नाहीत. तर पसरट अशा एखाद्या भांड्यामध्ये किंवा कॅरेटमध्ये अंडी ठेवा, वरून पेपर झाका, बस एवढं करा. जाळीवरती अंडे ठेवा. एवढं केल्यानं तुम्हाला सांगतो गॅरंटीने अंड्याच्या माध्यमातून तुम्हाला पिल्लेही निघताना दिसू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता हे झालं प्रोसेस की बाबा कशा पद्धतीनं फ्रीजमध्ये अंडी ठेवायची. पण काही जण काय करतात की आता मला आज कोंबडी बसवायची अंड्यावरती किंवा मला मशीनमध्ये अंडी घालायचे. मग ते काय करतात, ही अंडी घेतात, लगेचच मशीनमध्ये टाकतात किंवा कोंबडी खाली ठेवतात. पण अशामुळं काय होतं असते, अचानक झालेल्या तापमानातील बदलामुळे त्या अंड्यांना ते सहवत नाही व त्याच्या माध्यमातून पिल्ले निघण्याचा रेशो हा घटून जातो. मग अशा परिस्थितीत काय करायचं, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फ्रीजमधील अंडी घेतल्यानंतर त्याला नॉर्मल तापमानावरती ठेवायचं. ते नॉर्मल तापमानाशी मॅच झाल्यानंतर मग ते कोंबडी खाली ठेवा, नाही तर मशीनमध्ये टाका. म्हणजे सामान्यतः किती 4 तास तरी कमीत कमी जाऊ द्या. म्हणजे माझं काय मत आहे की तुम्हाला जर अंडी ही मशीनमध्ये ठेवायची का कोंबडी अंड्यावरती बसवायची,
तर सामान्यतः उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 च्या दरम्यान संध्याकाळी अंडे फ्रीजमधून काढा. ही अंडी फ्रीजमधून काढली तर 7-8 वाजेपर्यंत नॉर्मल टेम्परेचरवरती येतील. मग तुम्ही 9च्या आसपास त्या ठिकाणी मशीनमध्ये ठेवा किंवा त्या ठिकाणी कोंबडी खाली बसवा, काही हरकत नाही. आणि जास्तीत जास्त करून आपल्याला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर उन्हाळ्यामध्ये किंवा एरवी 12ही महिने अंडी जी तुम्ही ठेवणार तर ती संध्याकाळच्या वेळीच मशीनमध्ये टाका किंवा कोंबडी खाली ठेवा. यामुळं 15 ते 20% रिझल्ट हा आपल्याला जास्त चांगला मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही या ठिकाणी फ्रीजमध्ये योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी अंडी ठेवली तर गॅरंटीनं फ्रीजमधील अंड्यातून सुद्धा 100% पिल्लंही निघताना दिसू शकतात. म्हणून मित्रांनो, निष्काळजीपणा या ठिकाणी बाळगू नका. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. या छोट्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि जर ह्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तर 100% फ्रीजमध्ये अंडे ठेवून सुद्धा जास्त पिल्ले निघू शकतात. आणि एक आपल्याला टेन्शन आहे, डाऊट आहे, अडचण आहे, प्रॉब्लेम आहे की बाबा उन्हाळ्यात अंड्यातून पिल्ले निघू शकत नाही, तर ही अडचण सुद्धा कायमस्वरूपी तुमची दूर होऊन जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आणि ही होती माहिती की ज्यात आपण बघितलं की फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्ले प्राप्त होऊ शकतात अथवा नाही. तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून पिल्लं हे 100% प्राप्त होऊ शकतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यातून 100% पिल्ले निघू शकतात. फक्त त्यासाठी मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्यांना तुम्हाला फॉलो करावं लागेल. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव म्हणतात की सर, आम्हाला ऐनवेळी असं अचूक मार्गदर्शन मिळत नाही आणि म्हणून मागच्या कित्येक वर्षापासून आमचं खूप जास्त नुकसान व्हायले. तर मग आपल्याकडे काय अशी व्यवस्था आहे की ज्यामुळे तुमचं कायमस्वरूपी आम्हाला मार्गदर्शन मिळू शकेल? तर यासाठी आपण काय केले मित्रांनो, ऑनलाईन ट्रेनिंगची तरतूद केली आहे. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ही ऑनलाईन ट्रेनिंग असते, ज्यात पहिल्यांदा आपण लेक्चर घेत असतो. त्यानंतर वेदर बुलेटिन व पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार व त्या परिणामापासून कोंबड्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी राहील आणि सरतेशेवटी आठवड्याभरात जेवढे प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपणास दिली जातात. परंतु काही जण म्हणतील की सर, आठवड्यात जेवढे प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरं तुम्ही रविवारी द्याली, पण इतर दिवशी जर प्रश्न आले तर त्यांची उत्तरं कोण देणार? तर याच्यासाठी आपल्या लखन सरांचा नंबर आहे, जो 84 21 82 62 62, ज्यावरती संपर्क साधून आपण आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी प्राप्त करू शकता. मग ह्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला पण सामील व्हायचे. कसं व्हायचं सर? ज्यांना ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यांना एवढंच करायचे, 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. असं म्हटल्यानंतर लखन सर आपणास काय म्हणतील की आपण सर्वांनी यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा. एवढी माहिती पाठवल्यानंतर तात्काळ तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिली प्रोसेस कंप्लीट होईल. तुमचा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो आला की त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर पाठवतील, जो आहे 82 65 088 460, म्हणजे 8265088460. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. तुम्ही 500 रुपये पाठवले आणि स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन प्राप्त होऊन जाईल. आता तुम्हाला सांगतो की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर तुमचा फायदा कशा पद्धतीनं होतो. आमच्यासोबत जे कुक्कुटपालक बांधव जोडलेले आहेत तर त्यांचा कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्यखर्च 80% कमी झाला आहे आणि आपल्या फार्मवरील असणारा जो खाद्यखर्च आहे तो सुद्धा 80% कमी होऊन जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कोंबडी आणि पिल्ले यांच्यावर कधीच आजार येऊ नये म्हणून त्यांचं वेळोवेळी लसीकरण करायला हवं. हे लसीकरण कसं आणि कशा पद्धतीने करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन हे केलं जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लसीकरण करून सुद्धा जर कोंबडीवरती कसल्याही प्रकारचा आजार आला तर तो आजार तात्काळ ओळखून कोणता उपचार व उपाय करायचे याबद्दल मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे फार्मचा मृत्यूदर कमी राहतो. आणि तुम्हाला माहिती आहे की कोंबडी आणि पिल्लं जर एक्सपायर झालं नाही तर 100% लाखोंचा निव्वळ नफाही प्राप्त करून देतात. त्याचबरोबर शेड हा कसा बांधावा, लांबी, रुंदी, उंची किती घ्यावी, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पक्षी कसे बसवावेत, यासाठी सुद्धा आम्ही शेड बांधण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग आणि नियोजन समजावून सांगतो, ज्यामुळे आपल्या पैशाची, वेळेची आणि त्यासोबतच जागेची आणि मेहनतीची बचत होऊन जाते. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन केलं व दिलं जाते. तर अशा असणाऱ्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सखोल मार्गदर्शनामुळे चांद्यापासून बांध्यापर्यंतचे कित्येक कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. जर आपल्याला सुद्धा करिअरचा ऑप्शन व्यवसाय निवडून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच या ठिकाणी प्रवेश घ्यावा.
प्रवेश मर्यादित असल्यामुळे आपण तात्काळ प्रवेश घ्यायला हवा. प्रवेश घेण्यासाठी एकदा कॉल करा. लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. त्याचबरोबर मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. यासाठी आपल्या WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं जर आपण सर्वांनी केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून सुद्धा आपण 100% पिल्लेही प्राप्त करू शकतात. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याच्या माध्यमातून 100% पिल्लेही गावरान कोंबडीची निघू शकतात. पण त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागेल. ही काळजी कोणती मी समजावून सांगितले, तरी देखील काही प्रश्न असतील तर विचारत चला. व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या वेळेला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला मित्र उदय आपल्या सर्वांची व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.